हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. आजची सुरुवात चहापासून झाली. चहा पिऊन झालं, मग मेथीची भाजी करायची होती, त्याच्यामुळे मेथी स्वच्छ धुवून घेतली. आणि जास्त काही खास रेसिपी नाही, शेंगदाण्याचं फक्त कूट टाकूनच करायची होती भाजी मेथीची. मग त्याच्यात शेंगदाणे भाजून घेऊन त्याच्यात लसूण आणि मिरच्या 2 भाजून घेतले. चपात्या पण करायचे होते, त्याच्यामुळे चपात्याचं पीठ ते तिंबून ठेवले. अगोदर म्हटलं भाजी करून घ्यावं. भाजी करून घेतलं का मग चपात्या निवांत करायचं. मग इथं हे बघा भाजून घेतले, मिरच्या लसूण ते सगळं वाटून घेतले मिक्सरमधूनच. आणि तर फोडणी दिली, थोडीशी करपल्यावणी झाली आहे फोडणी. मग मेथी स्वच्छ धुवून टाकले, त्याच्यामध्ये ते कूट टाकले शेंगदाण्याचं. मग चांगलं 5-10 मिनटं थोडंसं ठेवले झाकून वाफायला. झाकून ठेवलं का मग थोडंसं वाफते ते पाण्यानं. मग हे बघा झाली मेथीची भाजी तयार. तेवढी काय खास नाही, सोपीच आहे आपली. मग चपात्याचं पीठ तिंबून ठेवलेलं होतं, म्हणून चपात्या करून घ्यावं म्हणलं. चपात्या लाटून घेतली. इथं फास्ट काय येत नाही, दमादमानच करते मी. चपात्याचं फास्ट एक चपाती तव्यावर एक चपाती लाटायला असं येतच नाही, त्याच्यामुळं दमादमानं लाटून घेते. आपण फास्ट येत नाही मला करायला, तर इतकी खुशी वाटते ना, दमादमानं करते. हे बघा चपात्या तर येतच नव्हते, आता यायला चपात्या करायला दिसते. तर मध्ये लाटायचं आणि मध्ये बाहेर तेल लावायचं, म्हणजे चपाती फुगते चांगली. इथं बघा किती मस्त पैकी चपाती फुगली आहे टमकिन्या, आणि एकदम मऊ मऊ लुसलुशीत चपाती झाली माझी. पहिली केलेली चपाती चांगली होईना, थोडंसं कच्ची बच्ची होती, पण पुन्हा 2-3 चपात्या केलं का मग चांगली होते. इथं बघा किती छान टम फुगली आहे चपाती. मग तेल लावून घेतली चपातीला चांगलं, आणि मग ते हाताने तेवढं झालं तरी पण हाताने मऊ करते मी. आमची आई करते, तर सासूबाई करतात आमचं तसं, म्हणून ती मला पण तशीच सवय पडली आहे करायची. माझे कलर पण संपले होते, त्याच्यामुळे मी रात्री कलर घेऊन आले रांगोळीचे. जर कलर नसलं का मग ती रांगोळी काढून असं काढलं नसल्याने सोडते. कलर जर भरलं का मग छान वाटते कलर टाकले की त्याच्यामध्ये. आणि जास्त कलर लागतात मला, पटपट संपून जाते कलर खाली जास्त टाकल्यामुळं. 5-6 कलर घेऊन आले रात्री चांगले. आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.